आज बनवूया खुसखुशीत कापण्या। ह्या कापण्या खुसखुशीत तर लागतातच, तितक्याच पटकन तोंडामध्ये विरघळतात। लागणाऱ्या साहित्याची यादी मी तुम्हाला देणारच आहे। चला तर पटकन तयारीला लागूया। यामध्ये लागणारे गव्हाचे पीठ मी चाळून घेतले आहे। रवा पण आपण अर्धी वाटी घेतला आहे। इथे मी सुंठ आणि विलायची पावडर मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे। चांगलं असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मोहनसाठी मी घेतले आहे तूप अर्धी वाटी घेतले आहे। चांगलं असं हे मोहन पिठाला चोळून घ्यायचे आहे। अगदी बाइंडिंग झाल्यासारखं लागतं। ज्या वाटीने आपण पीठ घेतले होते त्याच वाटीने आपण गूळ घ्यायचा आहे। मस्त असा कलर आलेला आहे। गाळून घ्यायचा आहे, चहा गाळणीने गाळून घ्यायचा आहे। त्याच्यात कचरा वगैरे जो असतो तो निघून जातो। झालं आहे आपलं पीठ तयार, गोळा तयार झालेला आहे। झाकून ठेवले आहे 10 मिनिटांसाठी। उंडे तयार करून घेणार आहे अगोदर मी। लाटून घेते अगोदर, अर्धी पोळी लाटून घ्यायची। त्याच्यानंतर मग खसखस लावणार आहोत आपण। अशी खसखस पेरायची, वरतून लाटणीने व्यवस्थित असं परत लाटून घ्यायचं। करंजी करायचा जो चमचा आहे ना, फिटकीचा चमचा बोलतात त्याला, त्याने कट करून घ्यायचे आहे। तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे। जास्त मोठाही नाही गॅस ठेवायचा आणि जास्त बारीकही नाही ठेवायचा। मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत आपल्याला कापण्या। झाल्या आहेत, सुंदर असा कलर आलेला आहे कापण्यांना।